नमस्कार, मी विशाल परदेशी. प्रश्न तसा गंभीर आहे म्हणून तर आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत आणि वारंवार याबद्दल चर्चा करत आलोय या व्यासपीठावर. आता झालं असं आहे बघा की लॉकडाऊनच्या काळापासून ग्राहकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलांचा मुद्दा तापलाय. लहान लहान झोपड्यांमध्ये राहणाऱ्या घरांनाही अगदी हजारो रुपयांची बिलं आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या अल्टिमेटमनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचं बिल भरलं नसेल तर त्या ग्राहकांना झटका बसू शकतो, कारण त्या ग्राहकांना येत्या 15 दिवसात आपलं बिल भरणं क्रमप्राप्त असणार आहे. आणि त्यामुळे आता राज्यभर वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागच्या 4 दिवसांमध्ये 1616 पेक्षा अधिक ग्राहकांचं वीज कनेक्शन कापण्यात आलंय. तर ज्यांनी बिल भरलं नाही अशा 500हून अधिकांचं कनेक्शन रोज कापण्याचं महावितरणचं नियोजन आहे. मात्र यामुळे ग्राहकांमध्ये चांगलाच असंतोष पसरलाय आणि वातावरण तापलंय. पंढरपूरमध्ये वीज कनेक्शन तोडल्यानं व्यापारी आक्रमक झालेत. नवी पेठ भागातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली. यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दरेकरांनी व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून थेट वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन करून वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी चांगलंच खडसावलंय. गावाची वीज कापली आहे. विजेच्या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका घेतली होती. कुठल्या गावातली? वीज कट करायच्या मोहिमा ज्या आहेत त्या सुरू झाल्या. नाही हे का, आपल्याकडं साधारण शेतकऱ्यांचे 45,000 कोटी रुपये व्याज दंडव्याज सगळं मिळून थकलेलं होतं. काही लोक पैसे भरतायत शेतकरी, काहींनी भरले नाही. मार्ग काय काढायचा म्हणून व्याज दंडव्याज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कॅबिनेटला निर्णय घेऊन माफ केलं. राहिलेल्या 30,000 कोटीमध्ये पुन्हा 15,000 कोटी रुपये माफ केलं. म्हणजे 15,000च कोटी रुपये आता 1/3 शेतकऱ्यांनी बिल भरायचे. आज ती पण संस्था महावितरण, महापारेषण, महानिर्मिती ह्या 3 कंपन्या पण चालल्या पाहिजेत. आपल्याला उद्याच्याला एवढा मोठा आर्थिक भार कुठलीही कंपनी उचलू शकत नाही. म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी एक समन्वय काढावा, काही तोडगा काढावा, अशा प्रकारचा निर्णय कॅबिनेटने घेतला आणि ते कळवलेलं आहे. आता ते बाकीचे तर पैसे भरले पाहिजे. काहींनी पैसे भरायला सुरुवात केली, काही करोड रुपये महावितरणकडे जमा झालेले. हे सरकार आल्या आल्या शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, गरीब माणसावर अन्याय करताय. आज शेतकऱ्याकडे पैसा नाही. सोयाबीन, कापूस, धान, मिरची या नुकसानामध्ये गेलं. बोंडअळी आली, खोडकीड आली. सरकारने सांगितलं होतं 25,000 रुपये एकरी बांधावर दिले नाही. क्रॉप इन्शुरन्स मिळत नाही आहे आणि अशा वेळी शेतकऱ्याकडे पैसाच नाही आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज बिलांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली तेही आपण ऐकलं. बावनकुळेंनी काय म्हटलं तेही आपण ऐकलं. यानंतर आपण बोलणार आहोत. थेट आपल्यासोबत आहेत वीज तज्ज्ञ, वीज अभ्यासक, कारण वीज या विषयाला घेऊन कायम ते लोकांशी संवाद साधत असतात. आपल्याशी ते बोलतात. होगडे सर आपल्याबरोबर आहेत. होगडेजी, मला आपल्याकडे यायचं आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे प्रताप होगडेजी, की यावरती वारंवार आपण चर्चा केली. न्यूज 18 लोकमतने आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून दिवसभर याबद्दलची वृत्तमालिका देखील लावली. आपण उपाय सुचवत होतो की वर्गवारी करूयात, आपण ग्राहकांमध्ये त्यांना काहीतरी सवलत देऊयात किंवा आपण त्यांना काही वेळ देऊ शकतो. पण आता हे जे थेट वीज कनेक्शन कापण्याचं सत्र जे सुरू करण्यात आलेलं आहे, याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो का? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण उपमुख्यमंत्री अजित दादाने जी प्रतिक्रिया आता दिली ती शेती पंप वीज बिलांच्या बद्दलची आहे. आणि शेती पंप वीज बिलामध्ये सवलत योजना हा पूर्ण वेगळा विषय आहे. म्हणजे त्याचा घरगुती वीज बिलाशी काही संबंध नाही. शेती पंप वीज बिलाबद्दल जरी सरकारने योजना लागू केली असली तरी आमचं म्हणणं असं आहे की ही बिलं दुप्पट आहे. म्हणजे ज्याला मीटर नाही त्यांची HP वाढवलेली आहे आणि ज्यांना मीटर आहे त्यांचं 50-60 युनिटच्या जागी 100-125 युनिट सर्रास ऍव्हरेज टाकलेलं आहे आणि त्यामुळे बिलं दुप्पट झालेली आहे.
त्यामुळे ती बिलं दुरुस्त करा ही आमची मागणी आहे. तशी मोहीम आम्ही चालू केली. तुम्ही जो आता डिस्कनेक्शनचा मुद्दा बोलतात तो घरगुती बिलांचा आहे. घरगुती ग्राहक राज्यामध्ये जवळजवळ 2,04,00,000 आहे आणि मुंबईचं कार्यक्षेत्र धरलं तर 2,40,00,000 आहे. आणि लॉकडाऊनच्या काळात हे सगळे लोक आपापल्या घरी बसून होते, हाताला काम नव्हतं. पण लॉकडाऊन सरकारने केला होता. 2-3 महिने लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. त्यामुळे 3 महिने झाल्या आम्ही पहिल्यांदा आंदोलन केलं जुलैमध्ये, 13 जुलैला. आणि त्याला सांगितलं की 3 महिन्याची तुम्ही ग्राहकांना सवलत द्या. 300 युनिटपर्यंतच्या ग्राहकांना सर्व बिलं माफ करा. जाहीर केलं ऊर्जा मंत्र्यांनी 25-30% सवलत देऊ. आम्ही पुन्हा 10 ऑगस्टला आंदोलन केलं, सांगितलं की 25-30% नाही 100% सवलत द्या. लोकांच्या हाताला काम नाही, उत्पन्न नाही आणि ते बिल भरणार कोण? हा घरगुती वीज बिलांचा प्रश्न आहे. तरीही सरकारने काही केलं नाही. दिवाळीच्या आधी ऊर्जा मंत्र्यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही गोड बातमी आणि प्रत्यक्षात कडू बातमी दिली. आत्ताच मला फोन आले होते. माझ्या माहितीप्रमाणे आता पुण्यामध्ये डिस्कनेक्शन चालू झालंय आणि पुण्यातलं डिस्कनेक्शन तर विदाऊट नोटीस चालू झालंय. ही फार चिंताजनक बाब आहे. खरं म्हणजे कायद्यातली तरतूद अशी आहे की कुठल्याही ग्राहकाचा वीज पुरवठा जर डिस्कनेक्शन करायचा असेल, खंडित करायचा असेल तर त्या ग्राहकाला मग ते व्हॉट्सअपवर पाठवा, ईमेलवर पाठवा किंवा लेखी पाठवा, पण किमान 15 दिवसाची पूर्वसूचना लेखी त्याला गेली पाहिजे. आणि ती लेखी पूर्वसूचना न देता जर डिस्कनेक्शन होत असेल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे, बेकायदेशीर गोष्ट आहे. आणि अशा स्वरूपाचं डिस्कनेक्शन काही भागात चालू झालंय असं मला कळलंय. या अशा पद्धतीच्या चुकीच्या डिस्कनेक्शनचा आम्ही निषेध करतो आहोत. आणि आमचं सरकारला आव्हान एवढंच आहे, किती पैसे लागणार आहेत तुम्हाला? राज्यामधल्या 300 युनिट पर्यंत वीज वापरणारे जे एकूण 2,20,00,000 ग्राहक आहेत त्या सगळ्या ग्राहकांना 3 महिन्याची 100% सवलत दिली तर फक्त 4,500 कोटी रुपये लागतात. बर, अगदी खरं तर प्रत्यक्ष पातळीवरती हे मुद्दे करता येऊ शकतात की त्याची अंमलबजावणी होऊ शकते. हे गेल्या वेळी देखील चर्चेत आपण वारंवार सांगितलं आणि आता देखील तो मुद्दा आपण मांडताय. आपण त्याच्या पुढल्या मुद्द्यावरती जो प्रताप ओगडेजी, पण या चर्चेत मी सहभागी करून घेतोय भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक. यापूर्वीही मी त्यांची ही ओळख सांगितली होती की विश्वास पाठक यांनी वीज मंडळाच्या एका संस्थेशी निगडीत समितीवरती काम केलेलं आहे. स्वतः ते त्यावरती संचालक होते. त्यामुळे अर्थात यातला त्यांचा अभ्यास आहे. विश्वास पाठक, मला मुद्दा प्रश्न असा आहे, मला आता की किती दिवस आपण या विषयाला घेऊन खरं तर चर्चा करणार आहोत. कारण आता वारंवार आपण त्याच मुद्द्यावरती येऊन ठेपतोय आणि आता तर आपण बघतोय की वीज कनेक्शन तोडायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. याचे फार वेगळे परिणाम होऊ शकतात. काय वाटतं आपल्याला? नाही, जेव्हा तुमचं लोकांशी डिस्कनेक्शन होतं तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची बुद्धी सुचते डिस्कनेक्ट करण्याची. आता याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. एक तर कृषी पंप जो काही वापर झालेला असतो त्या शेतकऱ्यांकडची थकबाकी हा एक विषय आहे. दुसरा असा विषय आहे की कोरोना काळामध्ये जे अव्वाच्या सव्वा दराने बिलं आले, मोठ्या प्रमाणात बिलं आले, ते ज्याच्यामध्ये कमर्शियल रेसिडेन्शियल हे कनेक्शन्स आहेत, जे आपण 72 लाख कनेक्शन जे म्हणतो ज्याचं डिस्कनेक्शन त्यांनी चालू केलेलं आहे, याचा शेतकऱ्यांशी संबंध नाहीये. आणि तिसरं की आज जनतेला जी मदत पाहिजे ती मदत. आता अजितदादांचं मी स्टेटमेंट ऐकलं. अजितदादांचं हे पूर्ण मान्य आहे की महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांना चालवायचं असेल तर ते चालवण्याची एक पद्धत आहे. पद्धत अशी आहे की तुम्ही जो काही खर्च कराल तो खर्च तुम्ही कन्झ्युमरकडनं रिकव्हर करायचा आणि आपला खर्च भागवायचा. बर, विश्वास पाठक यांच्याशी आपला संपर्क तुटला, पण पुन्हा एकदा बोलण्याचा आपण प्रयत्न करू त्यांच्याशी. हा विश्वास पाठक, शेतकरी जो आहे की शेतकरी बोला विश्वास पाठक. सरकारकडेच जाईल. दुसरं, जे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अव्वाच्या सव्वा बिलं आले कोरोना काळामध्ये आणि ते बिल त्यांना करेक्ट करून पाहिजे तेवढीच त्यांची मागणी आहे. हा जो ग्राहक आहे प्रामाणिक आहे. कोरोना काळाच्या आधी ज्या प्रकारची रिकव्हरी होती ती पातळी महावितरण कंपनी ऑलरेडी अचीव्ह केलेली आहे. आज 5,600 ते 5,700 पर मंथ त्यांना रिकव्हरी मिळते. त्यामुळे ग्राहकांच्या तुम्ही
प्रामाणिकपणावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की कोरोना काळामध्ये तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने हे खातं हाताळलं, ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही बिल पाठवले, ते बिल तुम्ही करेक्ट करून द्या. अमाऊंट मोठी असल्यामुळे तुम्ही त्याला हप्ते करून द्या. आणि काही जे 100 युनिटच्या खालचे जे ग्राहक आहेत, त्या ग्राहकांना सरकारकडे मदतीची आवश्यकता आहे. शेवटी मग सरकारचा उपयोग काय? कंपन्यांप्रमाणे चालवायचं असं जर असेल तर मग सरकारचा अर्थ काय? ऊर्जा मंत्री का बरं हवे? फायनान्स मिनिस्टर का बरं हवे? मुख्यमंत्री का बरं हवे? त्यामुळे आज सरकारने महावितरण कंपन्यांना जर पैशाची आवश्यकता असेल तर सरकारने आपल्याला तिजोरीत द्यावे. होगाडे साहेबांनी कॅल्क्युलेशन केलेलं आहे 4,500 कोटी 5,000 कोटी. मला सांगा 4 लाख कोटीच्या बजेटमध्ये 4-5 हजार कोटी तुम्ही तुमच्या ग्राहकांना देऊ शकत नाही. त्याचं तुम्ही डिस्कनेक्शन करता. तुम्ही डिस्कनेक्शन चालूच द्या. हे ड्राईव्ह लोक तुम्हाला नक्की धडा शिकवतील. मला प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचे, ते देखील आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत. प्रवीण दरेकरजी, वीज निर्मिती आणि वीज निर्मितीची जी निर्मिती केली जाते ती वीज आपण खरं तर आपल्या सर्वसामान्य जनतेला फार माफक दरामध्ये पुरवतो. हा एक उपक्रम आहे, हा व्यवसाय नाही आहे राज्य सरकारचा. हे तर अगोदर आपण क्लिअर केलेलं आहे. पण आता कोरोनाचा कालावधी, तुलनेने इतर राज्यांनी काही प्रमाणात त्यांच्याकडे असणाऱ्या स्थानिकांना, जनतेला वीज माफी दिली असेल किंवा काही सवलत दिली असेल काही युनिटपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी समोर असताना आपलं राज्य सरकार वारंवार यावरती चर्चा करून सुद्धा का हालताना दिसत नाहीये? आता थेट वीज तोडणीवरती येऊन ते ठेपले. नाही, आपण बघाल उपक्रम नव्हे किंवा सरकारही ही काय प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन्स नाहीयेत. आपण बघाल की इतर महामंडळं सुद्धा तोट्यात असताना आपण सेवाभावी भावनेतनं ती चालवतो. आता एसटी महामंडळाला ज्या वेळेला पैशाची गरज होती, पगार होत नव्हते, एसटी चालत नव्हती, त्यावेळेला एसटीला या सरकारने पैसे उपलब्ध करून दिले. आणि त्याच्यामुळं आता जे होगाडे साहेबांनी कॅल्क्युलेशन केलंय ते एक्झॅक्ट मला माहीत नाही, परंतु 5,000 कोटीच्या आसपास जर या ठिकाणी पैसे उपलब्ध केले तर मला वाटतं हा विषय या ठिकाणी संपुष्टात येईल. आज मी या ठिकाणी आता पंढरपुरात आहे. मी विदारक चित्र या ठिकाणी बघतोय किंवा वीज खात्याचे कशी या ठिकाणी मुघलाय पद्धतीनं कारभार चाललाय की आज मी नवी पेठमध्ये पंढरपुरात होतो, सरसकट व्यापाऱ्यांची कनेक्शन कापले गेले. म्हणजे त्याने बिल किती आलंय, त्या बिल अवाजवी आहे ते कमी केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, पहिली नोटीस दिली पाहिजे, काही नाही. हजारोंच्या संख्येनं असते ग्राहक रस्त्यावर होते. मी जाऊन अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी समन्वयाचा मार्ग काढण्याचं त्या ठिकाणी सुचवलं. ते पूर्ण होतही नाही. तर मला कळलं की चळे नावाचं एक गाव आहे, त्या गावात अख्ख्या गावाचं सरसकट कनेक्शन कट केलं. म्हणजे त्या ठिकाणी जर 25 लोकांची बिलं भरायची आहेत तर अख्ख्या गावाची कनेक्शन तोडली. डीपीच्या डीपी खाली उतरवल्या गेल्या. आता एका डीपीवर 20 जणांचे कनेक्शन असतील तर त्या ठिकाणी 5 लोक बिलांचा इश्यू आहे, 15 लोक कारण नसताना त्या ठिकाणी भरडली त्या ठिकाणी जात आहेत. आणि मला वाटतं अनेक तक्रारी, आज मी तिथे ग्रामस्थांमध्ये बसलो होतो त्यांच्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की 24 तासाचं ॲव्हरेज काढलं. आम्ही तर 8 तास वीज वापरतो शेती पंपासाठी, आणि मग तुम्ही ॲव्हरेज काढतानाही अवाजवी बिलं त्या ठिकाणी आहेत. आज आपण बघाल की साधारणतः त्या गावात नदीकाठचे 250-300 पंप बंद आहेत. एक तर कोरोनामध्ये त्यांचा शेतीचा माल गेला नाही, त्या ठिकाणी नष्ट झाला. म्हणजे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कंबरडं या ठिकाणी मोडलेलं असताना मला वाटतं सहानुभूतीने विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेला इतर राज्य त्या ठिकाणी स्वतःची पॅकेजेस निर्माण करतात, कोरोनाच्या काळात आपण बघाल 100 युनिटपर्यंत वीजेला सवलत, 200 युनिटपर्यंत, 300 असेल तर काय, एक रकमी भरले तर काय. जर बाकीची राज्य अशा प्रकारची पॅकेजेस बनवू शकत असतील, आपण का त्या ठिकाणी अशा प्रकारचे पॅकेजेस करत नाही? आज शेतकरी अडचणीत आहे. इथे तर आपण बघाल पश्चिम महाराष्ट्रात असेल, ग्रामीण भागात आज एक तर अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय, त्यातच महापूर, त्यातच कोरोना. मग अशा वेळेला संकटाच्या काळामध्ये मायबाप सरकार म्हणून ज्याला आम्ही म्हणतो त्यांनी कशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे? उलट जुलमी पद्धतीत काम सुरू आहे. मी तर खतरनाक मला गोष्टी आता या ठिकाणी समोर आल्या की कारखान्यांना पत्र दिलंय सरकारने की आपण आपल्याकडे असणारे सभासद जे शेतकरी आहेत ऊस घालणारे,
त्यांची जर बिलं वसूल करून दिली, त्यांच्या बिलातनं कपात करून जर आम्हाला त्या ठिकाणी बिल आलं तर 10% तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही अनुदान देऊ. बापरे. शिवाय जी आपली वीज खरेदी केली जाते ती वीज खरेदीमध्ये जर तुम्ही आम्हाला बिलं त्यांची पे करायला मदत झाली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला कमी रेट तुमच्या त्या विजेच्याला दिला जाईल. म्हणजे कुठलीही पद्धत त्या ठिकाणी पोलीस फोर्स वापरला जाणार आहे. कोणावर आपण पोलीस फोर्स वापरतो? केंद्राच्या आंदोलनाच्या वेळेला त्या ठिकाणी बोलायचं आपण. इथे काय करतोय आपण? पोलीस फोर्स वापरला जातोय. मला आता माहिती मिळाली की त्या ठिकाणी महिलांना वसुलीला पाठवलं जाणार आहे. मी म्हणाले महिलांना कशाला? संघर्षाचा काळ आहे. तर त्याच्या मागचा अंतस्थ येतो की उद्या महिलांची झटापट झाली तर त्या ठिकाणी गावच्या त्या शेतकऱ्यांना किंवा विरोध करणाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करणार. म्हणजे आपण कोणासाठी काम करतोय, कशासाठी काम करतोय मला वाटतं. आणि विषय सरकारने ठरवला तर त्या ठिकाणी 5,000 कोटी आपल्यासारख्या राज्याला त्या ठिकाणी मोठी रक्कम आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि म्हणून यावर सरकारनं अत्यंत गांभीर्यानं संवेदनशील भावनेतनं त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे. आमचं असं म्हणणं नाही. खरं म्हणजे मोफत विजेची कोणी घोषणा केली? 300 युनिट पर्यंत वीज देऊ कोणी? तुम्हीच सांगितलं, ऊर्जा मंत्र्यांनीच सांगितलं. त्यानंतर आपण सांगितलं वाढीव बिलं आली असतील तर त्याचं आम्ही स्क्रुटिनी करू, इन्स्पेक्शन करू. तेही केलं नाही. बरं, दोन्ही गोष्टी केल्या नाहीतच, परंतु त्या उपर जुलमी पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी पैसे भरले नाहीत बिलांचे तर आम्ही सरसकट कनेक्शन खंडित करू असं सांगून थांबले नाहीत तर बोलले ते करून दाखवतात. कृती सुरू झाले. पुण्यामध्ये वीज कनेक्शन सुरू झाले. मी कोल्हापूरवरनं आज या ठिकाणी पंढरपूरला आलोय. मी आता पंढरपुरात टेंभुर्णी आहे. इकडे गावाच्या गावात वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू झाली. एक अशांतता पसरली. गावाच्या गावात रस्त्यावर उतरलेत. मग सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे की ही काही नाही? पद्धत नव्हे प्रवीण दरेकरजी. अशा पद्धतीने तुम्ही सर्वसामान्य जनतेशी वागू शकत नाही. वीज ही गरज आहे आणि ती प्रत्येकाची गरज आहे. तसाच तो हक्क पण आहे. त्या बदल्यात यापूर्वी आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी वीज बिलं देऊ केलेली आहे आणि आता या परिस्थितीत राज्य सरकार किंवा वीज महामंडळ अशा पद्धतीने वागू शकत नाही. अधिक आपण चर्चा करणार आहोत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? आणि ब्रेक नंतर मला जायचं आहे प्रताप होगाडे यांच्याकडे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. झटका बसलाच आहे, कारण झटका बसायला आता सुरुवात झालेली आहे. ज्या ग्राहकांनी किंवा व्यापाऱ्यांनी खरं तर कैक महिन्यांपासून वीज बिल भरलेलं नाहीये त्यांचं वीज कनेक्शन तोडायला सुरुवात झाली आहे. आणि जसं ब्रेकपूर्वी आपल्याला प्रवीण दरेकरांनी सांगितलं की पंढरपूर आणि पंढरपूरच्या अवतीभोवती असणाऱ्या बहुतांशी गावांमध्ये म्हणजे गावाच्या गावाची वीज जी आहे ती आता तोडण्याचं काम महावितरण कंपनीने सुरू केलेलं आहे आणि जे सपशेल चुकीचं आहे. जाऊयात प्रताप होगाडे यांच्याकडे. प्रताप होगाडे, गेली म्हणजे आपण असं म्हणूयात 3 तप झाली की या विषयाला घेऊन खरं तर तुम्ही अभ्यास करताय आणि स्वतः आपण आंदोलनं देखील केलेली आहेत, याबद्दलचे उपाय आपण सुचवता. पण यापूर्वी अशा पद्धतीची परिस्थिती कधी आली होती का आपल्या बघण्यात किंवा आपल्या आठवणीत? असा एखादा क्षण किंवा प्रसंग आहे? नाही, खरं म्हणजे गेल्या 20-22 वर्षामध्ये तरी मी असा काही प्रसंग तरी बघितलेच नाही. अनेक वेळा अनेक आंदोलनं होतात, चर्चा होते आणि मार्ग काढला जातो. पण प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही चर्चा नाही, फक्त जाहिरात होते की आम्ही करू, पण प्रत्यक्षात घडत काही नाही आणि डिस्कनेक्शन होत. यामध्ये मला 3 प्रकार आपल्याला सांगायचे आहेत. डिस्कनेक्शन 3 प्रकारचे आहेत आणि त्या सगळ्याला ठामपणाने ग्राहकाने विरोध केला पाहिजे. नंबर 1, ग्राहकाला कुठलीही नोटीस आलेली नाही, व्हॉट्सअपवर नाही, ईमेलवर नाही, लेखी नोटीस नाही. अशा ग्राहकाचं जर डिस्कनेक्शन करायला कोणी गेलं तर त्या ग्राहकाने अशा डिस्कनेक्शन करणाऱ्या माणसाला परत पाठवलं पाहिजे. कारण 15 दिवसाची नोटीस आणि ती मुदत संपल्याशिवाय कोणी डिस्कनेक्शन करूच शकत नाही, कायद्याला परवानगी नाही. दुसरा प्रकार हा आहे की प्रचंड अव्वाच्या सव्वा बिलं आलेली आहे. म्हणजे दुप्पट तिप्पट नाही, 10पट 20पट 50पट अशी बिलं आलेली आहे. अशा सर्व ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत, लेखी केलेल्या आहेत, तोडणी केलेल्या आहेत, 50 वेळा महावितरणच्या कार्यालयात जाऊन आले. माझ्याकडे अशी शेकडो उदाहरणं आहेत की 50 वेळा जाऊन सुद्धा त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत, त्याचं बिलच दुरुस्त झालं. आणि ज्याचं बिल दुरुस्त झालं नाही त्याचं जर डिस्कनेक्शन तुम्ही करणार असाल
तर त्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट नाही ना, मुळात त्याचं बिलच दुरुस्त नाही. अशा ग्राहकांनी सुद्धा ठामपणाने या पद्धतीला विरोध केला पाहिजे. आणि तिसरा प्रकार आहे की जिथं डिस्कनेक्शनची नोटीस आलेली आहे, 15 दिवस उलटून गेले, पण चळवळ चालू आहे, आंदोलन चालू आहे, तिथल्या ग्राहकांनी एकत्र येऊन एकजुटीनं अशा डिस्कनेक्शनला विरोध केला पाहिजे. आमचं जाहीर आव्हान आहे तुमच्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, कारण तुम्ही हा प्रश्न जेवढा उचलून धरलाय तेवढा कधीच धरलेला नाही. त्यामुळे तुमचंही अभिनंदन. पण ग्राहकांनाही आमचं आव्हान आहे की जे सरकार बोलतं आम्ही देऊ म्हणून सवलत, ते सरकार फक्त 1% आहे हो. 4,500 कोटी म्हणजे होते किती? 4.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये फक्त 1%. आणि एवढी सुद्धा दिलासा जर कोरोना काळात ग्राहकांना दिला जात नसेल, केरळनं दिला, मध्य प्रदेशनं दिला, गुजरातनं दिला, 6 महिन्याची सवलत दिली, पण तुम्ही काहीच देत नाही. आणि हा दिलासा सरकारने दिलाच पाहिजे. याच्यासाठी ठाम चळवळ करण्याशिवाय या ग्राहकाला कुठला मार्ग नाही. त्याने अशा डिस्कनेक्शन करायला येणाऱ्या लोकांना हाकलून दिलं पाहिजे. तिसरा एक मुद्दा आत्ताच्या चर्चेतनं आलेला आहे शेवटचा, तो असा आहे की गावाच्या गावं डिस्कनेक्ट करतायत किंवा पूर्ण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डीटीसी किंवा ज्याला आपण नेहमीच्या भाषेत डीपी म्हणतो, डीपी बंद करून टाकतात. हे टोटली इलिगल आहे. त्या डीपी वरच्या एखाद्या ग्राहकाने जरी पैसे भरलेले असले, एका ग्राहकाने 50-100 पैसे, तरी सुद्धा तो डीपी चालूच राहायला पाहिजे. आणि इथं मात्र 5 ग्राहकांचे पैसे राहिले तर 25 किंवा 50 लोकांना तुम्ही शिक्षा देता, हे कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. आणि त्यामुळे मला स्पष्टपणाने इथं म्हणावं लागतं की महावितरण कंपनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदेशीरपणाने ही डिस्कनेक्शनची मोहीम राबवते आहे. माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य थांबवायला पाहिजेत आणि ग्राहकांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांना ठामपणाने विरोध केला पाहिजे. विश्वास पाठक, ज्याची क्रयशक्ती आहे त्यांनी खरं तर चला बिल भरावंच लागेल, पर्यायच नाही असं म्हणून बिलं भरून टाकली. पण इथे ज्यांना वाढीव वीज बिल आलेलं आहे त्यांची बिलं दुरुस्त न करता त्यांना आग्रह केला जातोय की तुम्ही वीज बिल भरा. बरं, दुसरा मुद्दा सवलतीचा, तो नंतर येईल. त्याच्यातही इन्स्टॉलमेंट करून देणं आलं, हा देखील मुद्दा आहेच. पण जी वीज मी वापरलीच नाही त्याचं बिल मी का भरायचं, हा मुद्दा तर अनुत्तरितच आहे. दुसरा की अजित पवार वरती जाऊन असं सांगतात की अर्थमंत्री म्हणून मला काही काय म्हणूयात की कठोर निर्णय घ्यावे लागतील, कारण सरकारची तिजोरी देखील सांभाळायची आहे. म्हणजेच यांना सर्वसामान्य माणसाची घेणं देणं नाहीये का? हॅलो, माझा आवाज येतोय? हा, विश्वास पाठक बोला. हो, मला तुमचं ऐकून आलं, पण मी आशय लक्षात आला. मला एकच सांगायचं आहे की अजितदादांनी महावितरण कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये आता लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पैसे येत नाही, त्यामुळे आम्हाला पैसे गोळा करणं आवश्यक आहे. मला त्यांना हेच सांगायचं की तुम्ही ग्राहकांना अप्रामाणिक समजू नका. ग्राहक तुम्हाला पैसे द्यायला सुरुवात झालेली, तो देतोय. त्याच्यात तुम्ही अडचणी समजून घ्या. आणि जे पैसे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती होल्डिंग कंपनीमध्ये येतात, त्या पैशाचं काय होतं हे जरा तुम्ही बघा दादा. अजितदादांना मी आव्हान करतो, यांचे ऊर्जा मंत्री चार्टर्ड प्लेननी प्रवास करतात आहे, मी जबाबदारीने सांगतो. आणि त्या चार्टर्ड प्लेनचे पैसे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती होल्डिंग कंपनी पे करते आहे. त्यांच्या बंगल्याचा, ऑफिसचा खर्च होतोय. म्हणजे एकीकडे अय्याशी चालू आहे, एकीकडे अशा प्रकारचं यांचं चालू आहे, आणि दुसरीकडे असा तुगलकी निर्णय. अहो, हा तुम्हाला भीक मागत नाही आहे, ही जनता त्रस्त आहे. तुम्ही चुकीचे बिल पाठवलेले आहे, अव्वाच्या सव्वा पाठवलेले आहे, तुमच्या ऍव्हरेज बिलिंग मध्ये चूक झालेली आहे. हाच ग्राहक कोरोना नंतरच्या काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर रेग्युलर तुमचे पेमेंट करतोय. मात्र मधला जो काळ आहे, ज्या काळामधल्या अडचणी आहे, जिथे तुमची सरकारकडे मदत पाहिजे आहे, तिकडे सरकार मदत करण्याचं सोडून तुम्ही त्यांचं तुगलकी निर्णय करताय, तुम्ही त्यांचे बिल डिस्कनेक्ट करताय. मला असं वाटतं की या सरकारला जनता धडा शिकवेल आणि त्यांनी हे त्यांचं डिस्कनेक्शन चालूच ठेवावं. आम्ही रस्त्यावर उतरू आणि बघू की कशा प्रकारचे डिस्कनेक्शन करतात आहे. आणि दरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय मला आश्चर्य वाटलं की तुम्ही महिलांना ढाल म्हणून वापरताय. अहो, इथे संघर्षाची वेळ आहे, लोक अडचणीमध्ये आहे, आणि त्यात तुम्ही नवीन काहीतरी कायदे काढून तुम्ही त्यांना काय जेलमध्ये घालणार आहे? कोणत्या प्रकारचे सरकार आहे? शरद पवार तुमचे सर्व आहे, जे म्हणतात की शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करू नका. 60-70 दिवस मोदी सरकारने ज्या प्रकारे पेशन्सनी आंदोलन हँडल केलं,
ते तुम्हाला जरा त्यांच्याकडनं शिका. तुम्ही लागलीच 15 दिवसाची नोटीस देत नाहीये, वाट पण पाहत नाहीये, रीतसर तुम्ही काही करत नाहीये आणि सरळ डिस्कनेक्शन करता. तरी गावाच्या गाव कोणत्या कायद्यात बसतं हे? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि यांचं सरकार हे अतिशय असं दिवाळखोर निघालेलं सरकार आहे. यांना जनतेविषयी काही चाड नाही. जनतेने खरं तर त्यांना निवडून दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा एकच कार्यक्रम आहे, पैसे जमवणं, पैसे कमवणं. त्यांना डेव्हलपमेंटशी देणं घेणं नाही, लोकांच्या अडचणीची त्यांना काही देणं घेणं नाहीये. प्रवीण दरेकर, आपण स्वतः आता या क्षणाला पंढरपूरमध्ये आहात. आपण बहुतांशी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या असतील, मग व्यापारी असतील, सर्वसामान्य ग्राहक असतील, गावातली काही लोक असतील. कशा प्रकारची उदाहरणं आपल्या समोर आली की ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की महावितरणने या लोकांच्या बाबतीत अशी वागणूक ठेवायला नको? नाही, मी आता चळे गावात गेलो होतो. त्या गावामधल्या 8-10 प्रतिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. मग तिथे गायकवाड होते, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन मोरे होते, दुसरे चळेकर म्हणून होते. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचा छळ चाललाय. त्यांचं म्हणणं की बाबा आम्ही काय भरायला तयार नाही का, वीज बिल तर भरायला तयार आहोत. खरं म्हणजे सरकारने आम्हाला माफच केलं पाहिजे, कारण जेव्हा आपत्ती येते, संकट असतं, त्यावेळेला मायबाप सरकार त्या ठिकाणी आपल्याला माफी देत असतं, शेतकऱ्यांना माफी देत असतं, कर्जमाफी होत असते. मग अशा वेळेला आमचा तशा अर्थानं विचार केला पाहिजे. परंतु तरी आम्ही समंजस आहोत की बाबा आम्हाला माफी नको, फक्त आम्हाला जी आवाजवी बिलं आली. आता ते बोलतात आम्ही 7-8 तास पंप चालवायचो, खरं म्हणजे कोरोनात पूर्ण बंद होता. यांनी ॲव्हरेज 48 तासाचं काढले. कुठला न्याय त्या ठिकाणी आहे? मग त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही पंप किती चालला, किती पाणी आम्ही त्या ठिकाणी त्याचा वापर केला. तुम्ही प्रॅक्टिकल व्ह्यू घेणार नसाल आणि गावचा असणारा डीपी तुम्ही धडकन येऊन उतरणार आणि काढणार खाली आणि गाव अंधारात येणार, ते कुठला कारभार, कुठली जुलमी राजवट? आणि त्याच्यामुळे संतप्त झालीत लोक. मी ज्या वेळेला आता त्या गावात गेलो, त्या गावाच्या वेशीवर 400-500 शेतकरी होते. प्रचंड आक्रोश त्यांचा त्या ठिकाणी होता. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता हे सगळे लोक त्रस्त झालेले आहेत. आणि आज गावागावात नाही होतोय, केवळ ते एका गावात नाही, आज सगळ्या गावांमध्ये ही मोहीम आहे. आणि आम्हाला सांगतात, मी जेव्हा शहरामधल्या नवी पेठमध्ये व्यापाऱ्यांची कनेक्शन काढली तेव्हा मी तिथे पोचलो, मला त्यांचा आग्रह होता, कार्यकर्ते घेऊन गेले. तर ते बोलतात साहेब आम्हाला नोटीस नाही, कळवलं नाही, आमच्या बिलाचं त्या ठिकाणी तपासणी नाही. आणि मग अशा प्रकारे एकदम धाडकन येणार आणि त्या ठिकाणी कटिंग करणार. बोललं असं ब्रिटिशांच्या काळातही होत नव्हतं. मग मी तिकडे वितरणचा जाधव नावाचा तिथे अधिकारी की स्टाफ होता, त्यांना विचारलं बाबा एवढं का तुम्ही अगदी हदगाईवर आलेला आहात, जसं काय उद्या हे शेतकरी किंवा हे ग्राहक इथून पळून जाणार आहे, ते व्यापारी, असं तर काय नाही, इथेच राहणारी लोक आहेत. 2 दिवसांनी शांतपणे आलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी बिल भरून मिळेल. तर त्यांनी सांगितलं आम्हाला वरून आदेश आहे. बोललो वरून म्हणजे कुठला? त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा. कोण तुझे वरिष्ठ अधिकारी? मी ते वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना फोन केला. त्यांना विचारलं बाबा एवढे घाईकुतीला का आलात तुम्ही? तुम्ही त्यांची बिलं तपासत नाहीत. त्या ठिकाणी जिथे 2000 बिल येणार व्यापाऱ्याचं, तिथे आज लाखाच्या वर बिलं आलेत, 50,000च्या वर बिलं आलेत. तुम्ही तपासून योग्य, कारण कोरोनाच्या काळात 10-12 महिने त्यांनी वीज वापरलीच नाही, त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करणार असं सांगितलं होतं. परंतु तो न करता बिलं ते म्हणजे आम्हाला वर्ण सांगितलंय. मग त्यांच्यावर चीफ एक्झिक्युटिव्ह, चीफ इंजिनियर, आणि नंतर कळलं की शेवटी सरकारचा, ऊर्जा मंत्र्यांचा आणि सरकारचा त्या ठिकाणी वर्णात स्वयंस्पष्ट आदेश आहे, वाटेल ते करा. त्या ठिकाणी बिल भरलं नाही तर वीज कनेक्शन कशाचाही मुलाहिजा न ठेवता कट करा. मला वाटतं माझ्या तरी 20-25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी या सामाजिक राजकीय जीवनामध्ये, चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये ग्रामीण शहरी भागात वावर राहिलेला आहे. पण अशा प्रकारचं सरकारने भूमिका घेतल्याचं मला आठवत नाही. सरकारने खरं म्हणजे चर्चेचा मार्ग त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. बरोबर, चर्चा करा, प्रतिनिधींच्या समेत तुम्ही बोला, त्यातनं ॲव्हरेज बिलं काढा. ॲव्हरेज बिलं काढल्यानंतर त्यांची क्षमता बघा, त्यांची आर्थिक स्थिती काय झाली, आणि त्याप्रमाणे त्यांना टप्पे आणि हप्ते जर पाडून दिले तर मला वाटतं
हा गरीब ग्राहक किंवा शेतकरी कधीच त्या ठिकाणी पैसे डुबवणारा नाही. बरोबर, अगदी तुम्ही या महत्वाचा ठिकाणी मुद्दा पैसे तुम्ही उपलब्ध मांडताय. करण्यासाठी ग्राहकांची पैसे भरण्याची तयारी आहे, वीज बिल देण्याची तयारी, पण सध्या त्यांची परिस्थिती नाही आहे. ती परिस्थिती राज्य सरकारने लक्षात घ्यावी आणि ती लक्षात न घेता सरसकट सगळ्यांच्या बाबतीत वीज तोडणीची कारवाई जी केली जाते ती चुकीची आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त न्यूज18 लोकमत. आणि आपण बघतोय की खरंच राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला आधीच खरं तर वाढीव वीज बिलाचा फटका बसलाच, पण त्याचबरोबर आता तर तुम्ही वीज बिल भरा अन्यथा आम्ही वीज कनेक्शन कट करू असं म्हटल्यानंतर त्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. आणि आता याच विषयी आपण चर्चा करतोय. मी प्रताप उघाडे यांच्याकडे जातोय. प्रताप उघाडे, आपण यातले नियम देखील समजून सांगितले आणि हा मुद्दा देखील समोर मांडला की नोटीस दिल्याशिवाय कुठल्याही ग्राहकाची वीज ही तोडता येऊ शकत नाही, कट करता येऊ शकत नाही. आता जी काही सरसकट कारवाई केली जाते आहे याबद्दल पुढे काय करता येऊ शकतं, कसं आपण आता राज्य सरकारला भानावर आणावं, जेव्हा की आपण वारंवार या विषयाला घेऊन चर्चा करतोय, त्यांना सांगतोय की प्रॅक्टिकली हे शक्य आहे की आपण ग्राहकांना काहीतरी सवलत देऊ शकतो किंवा काहीतरी त्यातनं मध्यमार्ग काढू शकतो. आपल्या या संबंधित दोन प्रश्न मी मुद्दाम आपल्यासमोर मांडतो. एक प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची जी डिस्कनेक्शन आता आपण उल्लेख केला, तर मी आपल्याला स्पष्टपणाने आणि जाहीरपणाने सांगतो आणि शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो की शेती पंपाचं डिस्कनेक्शन करण्याचा प्रश्न हा 31 मार्च 2022च्या आधी उद्भवतच नाही. राज्य सरकारनं स्वतः शेती पंप वीज बिल थकबाकी सवलत योजना जाहीर केली आणि त्या योजनेत सहभागी होण्याचं पहिलं वर्ष हे 31 मार्च 22ला संपतंय आणि ही योजना 24 पर्यंत आहे. म्हणजे 31 मार्च 22 अखेर तो योजनेत सहभागी होईल किंवा पैसे भरेल, त्याची थकबाकीसाठी म्हणून त्याची वसुली किंवा त्याचं डिस्कनेक्शन मार्च 24 अखेर सरकारला किंवा कंपनीला करताच येणार नाही. त्यामुळे शेती पंपाचं जिथं जिथं डिस्कनेक्शन होत असेल तिथं शेतकऱ्याने ठणकावून त्या कार्यालयात जाऊन त्यांना विचारलं पाहिजे की एका बाजूला तुम्ही योजना जाहीर केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही डिस्कनेक्शन करता, हे तुम्ही करूच शकत नाही. कुठल्याही कायद्याने कुठल्याही नियमाने करू शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी आपल्या राज्यामध्ये केला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे की जवळजवळ 5% बिलं ही बोगस अव्वाच्या सव्वा अनेक पटीनं वाढलेली अशा स्वरूपाची आहे. आणि 5% ही काही किरकोळ बाब नाही. 2 कोटी ग्राहकांच्या मध्ये 5% म्हणजे 10 लाख ग्राहक झाले आणि या 10 लाख ग्राहकांचं बिल 2000 तर 20,000 झाले किंवा 1 लाख ही झालं. यांचे जे मीटर्स आहेत, बऱ्याच ठिकाणी फ्लॅश मीटर्स आहेत, रोलेक्स मीटर्स आहेत आणि हे मीटरने सरळ जंप मारलेली आहे. मी स्वतः अशी 5-25 उदाहरणं पाहिलेली आहे की हे मीटर बंद असलं चालू असलं व्होल्टेज वाढलं कमी झालं की हे जंप घेतात आणि पटीमध्ये म्हणजे 1,000, 10,000, 1 लाख अशा पटीमध्ये युनिट्स वाढतात. आणि यात ग्राहकाची कोणती चूक आहे? ग्राहकाची कोणतीच चूक नाही. त्याचं बिलही तुम्ही दुरुस्त करून देत नाही. बिल दुरुस्त केले म्हणून आकडेवारी जाहीर करण्यात आली, पण ती सगळी आकडेवारी चुकीची आहे. अजूनही हजारो ग्राहक म्हणजे माझ्या संपर्कात आलेली जरी हजारो, प्रत्यक्षामध्ये ही 10 लाखाच्या वर संख्या आहे, त्या ग्राहकांची बिलं दुरुस्तच झालेली नाही. ही दुर्दैवी बाब आहे. आणि शेवटचं महत्वाचं मला आपल्याला हेच सांगायचं आहे आणि सरकारलाही मला हेच सांगायचं आहे की कोरोना काळामध्ये जनतेला दिलासा देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. आज आम्ही चळवळ करतो, आम्ही स्वतः आंदोलनामध्ये आहोत. आम्ही वीज बिल भरणार नाही आणि डिस्कनेक्शन करू देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे जिथं जिथं डिस्कनेक्शन करायला येतील तिथं तिथं विरोध होईल आणि ग्राहकांच्या मधला आजचा जो उद्वेग आहे त्या उद्वेगाचा परिणाम हा सरकारला शेवटी भोगावा लागेल आणि त्यामध्ये चूक सरकारची असेल, ग्राहकांची कोणतीही असणार नाही, हे मला ठामपणानं सांगायचं. विश्वास पाठक,
दिल्लीच्या सीमेवरती सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या विषयाला घेऊन राज्य सरकारमधले सगळेच नेते बोलताना दिसले, आंदोलन करताना दिसले. इव्हन इंधन दरवाढीचा मुद्दा देखील त्यांनी प्रकर्षाने मांडला. पण शरद पवारांना या सगळ्या परिस्थितीबद्दल, म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल अगदी खडानखडा माहिती आहे, ज्याबद्दल ते बोलत असतात. असं असताना ह्या वीज बिलाच्या विषयाला घेऊन ते का बोलताना दिसत नाही हेच काही कळत नाही. विशाल, मला ऐकून आलं प्रश्न. नाही, माझा प्रश्न अगदी सोपा आहे की शरद पवार या विषयाला घेऊन का बोलताना दिसत नाही. नाही, एक्झॅक्टली. बघा कसं आहे की जिथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना त्याच्यावर लाठी चार्ज करू नका, ते तिरंगाचा अपमान करू शकतात, लाल किल्ल्यावर चढू शकतात, त्यांना तुम्ही प्रोटेक्शन द्या म्हणतात. हा शरद पवारांचा दुप्पटपणा. मला असं वाटतं की केंद्र सरकार ज्याप्रमाणे जीएसटीचा विषय हँडल करताय, राज्याला म्हणताय की तुमचे पैसे जे ड्यू आहे ते आम्ही देऊ, ते कधीही मागे हटत नाहीये. त्याचप्रमाणे या राज्य सरकारने देखील विजेचे बिल आहेत, लोकांना हेच सांगायचं हे तुम्हाला देणं आहे, तुम्ही द्या, तुमचे बिल चुकीचे ते आम्ही करेक्ट करू. हे असं झालं की तुम्ही जर बिल भरणार नाही तर आम्ही डिस्कनेक्ट करू. म्हणजे तुम्ही भाडेपट्टी जर दिली नाही तर घरात आम्ही तुम्हाला हुसकान लावू, तुम्हाला आम्ही प्यायचं पाणी देऊ नये. मला असं वाटतं हे सरकार त्या लेवलपर्यंत जाईल. आणि शरद पवार जे या सरकारचे सर्व आपले उद्योग मुख्यमंत्री तर झोपलेलेच आहे, त्यांना तर काही देणं घेणंच नाही आहे, त्यांच्याकडे एक खातं पण नाही आहे आणि त्यांना जनतेची काही जाण पण नाही आहे. मात्र शरद पवार या सगळ्या गोष्टीची जर जबाबदारी घेत असतील तर ते का बोलत नाही हा प्रश्नच आहे. आणि अजितदादांना अर्थ मंत्रालय सांभाळायचा मान्य आहे, मात्र जे काही पैसे तुमच्याकडे येतात त्याचे तुम्ही काय करताय? तुम्ही तिकडे टोल ऑपरेटरचे पैसे देताय, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देताय, बिल्डरला 50% तुम्ही प्रीमियम माफ करताय, बाकी तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. बरोबर. मात्र गरीब ग्राहकाला जेव्हा त्याला मदतीची आवश्यकता आहे, 4-4.5 हजार कोटी हे 4 लाख कोटीच्या बजेटच्या कम्पेअरमध्ये 0.01% आहे. का तुम्ही ते करू शकत नाहीये? हा मूळ प्रश्न आहे. आणि हा सेम ग्राहक तुम्हाला रेग्युलर पेमेंट करतोय. आज 5,700 ते 5,800 कोटी दर महिना तुम्हाला महावितरणला पैसे मिळतात आहे. असं असताना तुम्ही रडता का? एकीकडे तुमचे मंत्री ज्या प्रकारे पैसा खर्च करतात आहे, लुटतात आहे, IAS ऑफिसरच्या बदल्या करतात आहे, म्हणजे केवळ पैसे खाणं, आपल्या खात्याकडे लक्ष न देणं, त्यामुळे अशी परिस्थिती लोकांवर उद्भवलेली आहे. जाता जाता प्रवीण दरेकरजी, गेल्या वेळी ऊर्जा मंत्र्यांनी असं म्हटलं की मोठ्या प्रमाणात राज्यातल्या जनतेने वीज बिलं भरलेली आहेत आणि भाजपचं आंदोलन फसलं. पण असं असतानाही दुसरीकडे राज्यातल्या बहुतांशी लोकांचं वीज कनेक्शन तोडताना आपण स्वतः बघताय आणि त्या लोकांशी आपण चर्चा करताय. आता अर्थात सर्वसामान्य जनतेचा आपल्याला प्रश्न आहे की पुढे काय, आपण कशा पद्धतीने सोबत करणार आहात, पुढली भूमिका काय असेल? एक लक्षात ठेवा, आम्ही या सर्व शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांबरोबर आहे. हे आता मी पंढरपुरात चळे गावामध्ये आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगितलं की या ठिकाणी आम्ही पक्षीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन कुठलाही राजकारण झेंडे न नाचवता आज जो आमचा बळीराजा अडचणीत आहे, छोटा व्यावसायिक ग्राहक घरच्या बिलं भरू शकत नाहीत, त्यांच्या बरोबरीनं आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची आमची तयारी आहे. एक पाऊल पुढे येऊन संघर्षास त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत. कारण आता अन्यायाची परिसीमा झालेली आहे. आपण बघताय की अशा जुलमी पद्धतीनं या राज्यामध्ये वसुली ब्रिटिशांच्या काळात पण त्या ठिकाणी झाली नाही. आणि त्यामुळे आता जर सरकारचं नियोजन नसेल, जर सरकारच्या संवेदना या शेतकऱ्यांच्या प्रती नसतील, तर आता कठोर आणि ठोक भूमिका त्या ठिकाणी भूमिका आपण घेणार असं आपण या ठिकाणी सांगितलं. अर्थात आपल्या पुढल्या भूमिकेकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष आहे. राज्यातली जनता जर याबद्दलचं आंदोलन करते तर आपला त्याला पाठिंबा असेल आणि आपण देखील खांद्याला खांदा लावून पुढे जाल. आपल्या तिघांचे धन्यवाद. या विषयाला घेऊन आपण खरं तर फार वेगवेगळे महत्त्वाचे मुद्दे मांडले. जाता जाता शेवटी राज्य सरकारला एवढंच म्हणायचं आहे, ही सर्वसामान्य जनता आहे, त्यांची परिस्थिती लक्षात घ्या. यामध्येही ज्या लोकांची वीज बिलं थकीत आहेत, जसं आपल्याला मान्यवरांनी सांगितलं की त्यातली वर्गवारी करून खरं तर त्यांच्याशी चर्चा करायला हवी, प्रतिनिधी समोर ठेवून, आणि त्यांना समजून घेऊन खरं तर पुढे आपल्याला काय करता येईल, मध्यमार्ग कसा काढता येऊ शकेल या दृष्टीने खरं त्यांना दिलासा देणं फार आवश्यक आहे. हे होऊ शकलं नाही तर मात्र त्यांच्या भावनांचा विस्फोट होऊ शकतो आणि आंदोलनाची भूमिका आपल्याला बघायला मिळेल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.